नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे शहरामध्ये आता. तर मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दाखवणार आहे माझ्या या ब्लॉगमध्ये छोट्याशा. चला माझ्यासोबत. आता सध्या मी पुतळ्याच्या मागे उभा आहे, तर समोर जाऊ आपण आता. तर मित्रांनो, मी पुतळ्यासमोर उभा आहे, बघू शकता तुम्ही. कुलूप लावलेला आहे पुतळ्या याला. साईडला बघा तुम्ही. पुतळा आहे हा पुतळा आहे परभणी जिल्ह्यातील मानवत या ठिकाणी. मानवत तालुक्याचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी हा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे आणि तो खूप दिवसापासून नियोजित होता, परंतु 4-5 वर्ष झाली आता हा पुतळा तयार झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघा हा पुतळा किती छान आहे, किती बघू शकता तुम्ही. मी या मानवतला गेलो असता हा पुतळ्याचा ब्लॉग तुमच्यासाठी तयार केलेला आहे मित्रांनो. हा मेन रस्ता आहे आणि पुतळा हा पुढे समोर गेट लावलेला आहे, त्याला कुलूप होतं, त्यामुळं मध्ये जाता आलं नाही आणि त्यामुळं बाहेरूनच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा तुम्ही, तुम्हाला कसं वाटतं सांगा, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा अशी तुम्हाला विनंती करतो. छत्रपती शिवरायांचा हा खूप छान पुतळा आहे मानवत शहरामध्ये, तुम्ही बघू शकता मित्रांनो. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता मित्रांनो. हा छत्रपती शिवराय यांचा अश्वारूढ पुतळा आहे, आपल्याला दिसत आहे तो. बाहेरून मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा तुम्हाला कसं वाटलं तर सांगा मित्रांनो, नक्की सांगा अशी तुम्हाला विनंती करण्यात येत आहे. तर बघा, छान प्रकारे हा पुतळा आहे अश्वारूढ आणि आपल्याला झेंडा दिसत आहे, भगवा झेंडा, भगवा ध्वज, स्वराज्याचा ध्वज. मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दाखवलेला आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त या आतमध्ये जाऊन दाखवला शेअर करा मित्रांनो. धन्यवाद सर्वांचे. कसं वाटलं तुम्हाला सांगा मित्रांनो नक्की.